नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आईच्या हाताचं चविष्ट जेवण या सिरीज मध्ये. तर बघूया आज आई काय करते. आई काय करते? मी आज बनवते शेजवान राईस तुझ्यासाठी. तुला आवडतो ना? मग बघूया मी कसं बनवते. हे बघ, त्याच्यासाठी पहिलं लसूण, अद्रक, कांदा, फरसबी, गाजर, सिमला मिरची, कोबी, कांद्याची पात, हा राईस आणि हे आपले मसाले. म्हणजे पहिले कढईमध्ये बघा तेल घातले, मिरची, हा मग लसूण, अद्रक आणि गॅस जरा मोठाच ठेवायचा. आणि मग मी घालते कांदा. कांदा थोडासा असा परतून घ्यायचा. मग फरसबी आणि गाजर हे जरा 6-7 मिनटं मस्त परतून घ्यायचे असे. बघू शकता मी सिमला मिरची घातली, आता ती परतून घेते 2 मिनटं. आणि मग आता राईस घालते. राईस म्हणजे भात, मराठी भाषा. आणि मग शेजवान राईस मसाला, ज्याला जसं पाहिजे तसं तिखट जसं पाहिजे तसं. माझ्या ओमला तिखट चालतं, त्याला तिखट आवडतं छान. मी जरा तिखट बनवते. असं 2 मिनटं परतून घ्यायचं. ते परतून झालं की थोडासा पिझ्झा सॉस, म्हणजे ज्याला आवडेल तर घालू शकता. माझ्या ओमला आवडतो मग मी थोडासा घालते. त्याच्याने चव जरा छान लागते, वेगळी लागते, टेस्टी लागते. आणि मग थोडासा हा कोबी. आता परत 2 मिनटं फास्ट गॅसवर परतून घ्यायचा. हे आपला शेजवान राईस रेडी. मग त्याच्यावर मी वरतून कोबी, कांद्याची पात, शेजवान चटणी. मग आपला भात रेडी. मग बघू शकता, फॉलो करा, लाईक करा.